व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलं आणि त्याचबरोबर मंडळाचे सहाय्यक आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अनिवार्य असेल. आदरणीय रोहिदास जी पहिली सभा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या मदतीतून 1,001 रुपयाचं आर्थिक सहाय्य 1,111 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभले गेले. चला टायमर इथून ऑन केलं जाईल. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. प्लीज दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अनिवार्य असेल. चला घाई करा प्लीज. टायमर या ठिकाणी स्टार्ट झालंय. टायमर या ठिकाणी ऑन केले गेले आणि जे रिव्ह्यू आपण पाहू शकताय DRS फक्त पंचच घेऊ शकतात. प्लेयरसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर काही शंका आढळली तर या ठिकाणी पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. जतीन पाटील आणि अक्षय पाटील ही जोडी आपण पाहू शकताय. तर पहिले षटक फेकण्याकरिता राजेश गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडेड हा बॉलर आपण पाहू शकतायत. 4 षटकांचा मॅच असेल. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिले गेले तर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला फेकायची आहेत. मॅच या ठिकाणी स्टार्ट होते. स्टार्ट ऑफ द मॅच. फर्स्ट ओव्हर घेऊन राजेश गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल ऑफ साईडला साकाबन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॉईंटला शतषक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. पहिला बॉल या ठिकाणी फेकून झाला आणि पहिल्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी आलाय. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकांमध्ये 38 धावा डिफेंड केल्या गेल्या. जबरदस्त ती लढत आपण पाहिलीत आणि शिरगाव टीमला पराभवाचा सामना करावा लागला. जयमान गावठण टीमने या ठिकाणी बाजी मारली. एक धाव फलकावरती लागले गेले. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. इथून हुक करण्याचा प्रयत्न झाला. गॅपमध्ये बॉल निघून जातोय. बॉल निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. चौकार. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5-2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चांगला हुकचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट प्लेनचा वापर या ठिकाणी केला गेला होता राजेशच्या मदतीतून आणि त्यावरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल फेकून झालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. इथून स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. फाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. स्वर चेंडूचा मारा त्या ठिकाणी झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी गोलंदाज थोडासा या ठिकाणी प्रेशराईज होताना पाहायला मिळतोय. स्विचिटचा अटेम्प्ट सुद्धा केला होता. पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती बॅट अँड बॉलमध्ये या ठिकाणी कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामधील 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 3 चेंडूंमध्ये 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. जवळजवळ 2.5 मिनिट आतापर्यंत घेतले गेलेत मागच्या 3 चेंडूंसाठी. चांगला टर्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्डवरून काढण्याचा प्रयत्न झाला होता. ते ओळखलं गोलंदाजाने चांगलं फॉलो या ठिकाणी केलं होतं बॅट्समनला. एकदा उजर मिळले या बॉलवरती. 3 मिनिटे आतापर्यंत घेतले गेलेत मागच्या 4 चेंडूंसाठी. अजूनही 2 बॉल्स केल्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. माऊली चषक 2025चा हा थरार आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचलाय. या बॉलवरती चांगला स्लॉग स्वीप दाखवला आणि बॉलला पाठवलाय मिड विकेटला. 6 धावा षटकार. बरोबर बॉलच्या लाईन मध्ये आली. सरळ बॉलला पाठवलंय मिड विकेटला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डबल माइंडमध्ये होते, द्विदमन स्थितीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले. डॉट बॉल ठिकाणी येताना पाहायला मिळते. उमेशजी पाटील, आशिष जिगरत, कार्तिकजी पाटील, मॅन फ्रॉम व्ह्यूज यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. मिस्टर बंड्या या बॅट्समनसाठी आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 13. जतीनसाठी हे कॅश प्राईज आपण पाहिले. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ ठिकाणी संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकामध्ये बरोबर 4 मिनिट या ठिकाणी घेतले गेलेत. चला नवीन गोलंदाज लगेच आपण इंट्रोड्यूस करा. बदाम 11 टीम. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 13 या आकड्यावरती 13 रन्स स्कोरकडे लागले गेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ या ठिकाणी होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवलाय. मागच्या 2 ओव्हरचा जर विचार केला तर म्हणजे दुसरं षटक आतापर्यंत संपलेलं नाही आहे, परंतु मागील 2 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी फिरकी भेटूनचा केलाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. पुढचा बॉल या ठिकाणी घेऊन अक्षय इथून ऑन साईडला शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाही आहे. कॅच कंप्लीट झाल्यानंतर एक चुंबन त्या चेंडूला घेत असताना विकेट जातोय. फर्स्ट विकेट अक्षय पाटील गॉन. आदरणीय दीपकजी केशव राऊत साहेब, तलावपाडा गावामधील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या मदतीतून तब्बल 1111 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेले. चला बॅट्समन प्लीज काही करा. जतीन या ठिकाणी बाद झालेत. टार्गेट इथून नक्कीच मोठं ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. मागच्या मॅचमध्ये 38 जवळ डिफेंड झाल्यात, हे विसरून सुद्धा चालणार नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी फिरवला होता. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. एकच धाव या बॉलवरती मिळते. नवीन बॅटर गोकुळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हर्षद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14. 3 बॉलचं केलं आतापर्यंत झाला. चांगली गोलंदाजी अक्षयने आतापर्यंत केलं या मैदानाच्या आतमध्ये. इथून केल्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. फिरकीच्या जादूवरती नाचवले फलंदाजांना. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 15. या बॉलवरती चांगला स्वीप दाखवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅच ऑफ द डे असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. रिप्लेमध्ये जर आपण पाहणार आहोत त्या क्षेत्ररक्षकाचं नाव जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास आपल्याला पाहायला मिळाले. हे तो मेरे बाय हात का केले असं दर्शवून दिलं गेलं. काय झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सर बॅट्समन लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पोहोचायचं आहे. काय अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हा रिप्ले सातत्याने बघण्यासारखा वाटतो. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. निशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती. इथून मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. बॅटचे जॉईंट टेकन. बॅटला फ्लाइंग किस देऊन सरळ बॉल त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅक टू बॅक 2 विकेट अक्षयच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. बॅट्समन आउट.
चला बॅट्समन प्लीज घाई करा. बरोबर 9 मिनिटे 25 सेकंद आतापर्यंत घेतले गेलेत. 15 धावा फलकावरती लागल्या गेलेत. शेवटचा बॉल आणि की बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. जी गोलंदाजी अक्षयने मैदानामध्ये केले, हा स्पेल अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या स्पेलमध्ये त्याने फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात अनिकेत आणि त्याच्या विरोधामध्ये सुद्धा चांगला टर्न या ठिकाणी पाहायला मिळाला. विथ द टर्न या ठिकाणी फलंदाजांना खेळता आलेला नाही आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊन जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजे अनुपला. पंधरा धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. तिसरं षटक फेकण्याकरिता अनिल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चला घाई करा मित्रांनो. 11 मिनिटे तुम्ही आतापर्यंत घेतलात मागच्या 2 षटकांसाठी. आता 4 मिनिटांमध्ये पुढचं षटक फेकणं तुम्हाला गरजेचं आहे. अनिल पहिलाच बॉल या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकदा पूर्ण केलंय. फॉर्मलिंग त्या ठिकाणी झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. गावसिंग जाऊन पोहोचता फलकावरती 17. पहिल्या बॉलचं खेळ आतापर्यंत झालाय. प्रत्येक षटकारासाठी उमेशजी पाटील, आशिषजी पाटील, घरात कार्तिकजी पाटील, मॅन फ्रॉम USA, रायपाडे टीमच्या सर्व फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु मागील 2 बॉलवरती क्षेत्ररक्षणांच्या मदतीतून भरपूर चुका झाल्यात. बॉल लॉंग स्टॉपला क्लिअर करतोय. चौकार या ठिकाणी येईल. थँक्यू. 12 मिनिटे आतापर्यंत झाल्यात. पुढचे जे 4 चेंडू आहेत ते 4 चेंडू 3 मिनिटांमध्ये तुम्हाला फेकायचे आहेत. अनिल प्लीज याची दक्षता आपण घ्यायची आहे. अनिकेत साठी षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. उमेशजी पाटील यांच्या मदतीतून मॅन फ्रॉम USA इथून षटम पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण केलं आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण. मागच्या 3 बॉल होती ज्या चुका घडल्यात येणाऱ्या काळामध्ये त्या भरपूर महागात पडणार आहेत. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 25. मागच्या 3 बॉलमध्ये अनिलने चांगली गोलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षणाची चांगली साथ मिळालेली नाहीये आणि 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 धावा मागच्या 3 बॉलमध्ये आल्यात आणि त्याचं जर इथून मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. अनिल चांगला झेल त्याने टिपलाय. या ठिकाणी आपण पाहू शकताय चांगली गोलंदाजी तर होतेच, परंतु त्याने झेल सुद्धा चांगला टिपलाय. विकेट या ठिकाणी जातोय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊन जाऊया संगीत कक्षामध्ये. चला बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचायचं आहे. नवीन बॅटर अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. अनिलची चांगली गोलंदाजी राहिलेली आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची चांगली साथ मिळालेली नाहीये. तर ऑफ साईडला फोरआर्मचा वापर केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप एफर्टलेस त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला.
सहजरित्या या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला. भरपूर चुका या ओव्हरमध्ये होताना आपण पाहिल्यात. 27 फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असेल या ओव्हरमधील. तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि या चुका आहेत, या चुका यांचं भुगतान सर्व येणाऱ्या काळामध्ये करावं लागणार आहे. अनिलने चांगली गोलंदाजी केली, त्याच्या प्रयत्नांना या ठिकाणी दाद द्यावी लागणार आहे. जी गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली मैदानामध्ये, परंतु प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी चुका होताना पाहायला मिळाल्यात फिल्डरच्या माध्यमातून. इथून ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, कॅच सुटल्याचा हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलाय, लॉंगॉनच्या बाहेर येतोय दर्जेदार षटकार. काय कुठे चला घाई करा, नाही तर इथून तुम्हाला एक खेळाडू इथून 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. नेक्स्ट मॅच आई जीवदानी गासपाडा आणि V24 चंदन सर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. आई जीवदानी गासपाडा टीमचं कॅप्टन आणि V24 चंदन सर टीमचं कॅप्टन टॉससाठी आपण यायचं आहे. त्यानंतर NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला शैवी 26 चंदन सर या दोन टीममध्ये हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय कार्तिकजी पाटील आपण पाहू शकतायत समोरचकांसाठी, म्हणजे माझ्यासाठी त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. आदरणीय कार्तिकजी पाटील, त्याचबरोबर उमेशजी पाटील, आशिषजी करत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत मॅन फ्रॉम USA. मागचा बॉलचा जर विचार केला तर फाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अनिकेत आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राईज आपण पाहतोय, त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला शतषक आहेत, मिड विकेटचे शतषक पुढे येत आहेत. अनिल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. इथून पुन्हा एकदा शतषरामध्ये चुकी झालाय. काय ड्रामा घडतोय मैदानाच्या आतमध्ये. जिथे एक धाव होती तिथे तुम्ही 2 धावा खर्च केल्यात. धावसिंग जाऊन पोहोचते फलकावरती 37 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. अनिकेतने जर षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज त्यासाठी आपण पाहू शकतायत. आणि त्याचबरोबर अनिलसाठी सुद्धा कॅश प्राईज आपण पाहतोय. उमेशजी पाटील, कार्तिकजी पाटील, आशिषजी करत मॅन फ्रॉम USA यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. अनिलसाठी पर 6 साठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या बॉलवरती या ठिकाणी मोठी विकेट या ठिकाणी मिळते. एक षटकार स्टंपिंग झालंय का? यस, हिट विकेट झाला, म्हणजे स्वयंचित या ठिकाणी बॅट्समन आउट होताना पाहायला मिळाले. व्हाईट बॉल आपण पाहतो, म्हणजे ती एक्स्ट्रा रन इथून ऍड केली जाईल. 38 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि एक विकेट या ठिकाणी गेलाय. थँक्यू. 38 धावा फलकावरती लागल्या गेल्या. तिथून चेंडूंचा जर विचार केला तर 5 बॉलचा जुनी खेळ बाकी आहे. नवीन बॅटर विघ्नेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 38 धावा मागच्या मॅचमध्ये डिफेंड झाले, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. परंतु या 38 धावा कदाचित स्कोअर कार्डवरती नसत्या जर क्षेत्ररक्षणामध्ये इम्प्रूव्हमेंट केली असती तर. सातत्याने त्या चुकवताना पाहिल्या आणि जी टोटल आपण पाहतोय सध्या 38 वरती पाहायला मिळते. इथून पुन्हा एकदा विकेट किपरच्या मदतीतून चुकी त्या ठिकाणी झालंय. एक धाव या ठिकाणी येते. वाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळतील. आता स्ट्रायकिंगवरती अनिकेतला आपण पाहू शकतायत. प्रत्येक षटकारासाठी उमेशजी पाटील, कार्तिकजी पाटील आणि आशिषजी करत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहू शकतायत प्रत्येक षटकारासाठी. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बॉलला सरळ पाठवलाय. एक्झॅक्ट चौकार की षटकार प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची, पंचांपर्यंत पोहोचवायची. तर यस, षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ते 500 रुपये सुद्धा, ते कॅश प्राईज सुद्धा या ठिकाणी जमा झाले.
काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला ऑफ साईडला. हा कव्हरला ठोकलाय षटकार, इनसाइड आउट. अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 46 रन्स स्कोरकडे लागला गेलाय. 2 बॉल्स केले झालाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा केला ठिकाणी झालाय. नेक्स्ट मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे. आई जीवदानी घासपाडा टीमचा कॅप्टन आणि V24 चंदनसर टीमचा कॅप्टन. प्लीज टॉससाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3. ऑफ साईडला पुन्हा एकदा हुरामचा चांगला वापर केला. एक्स्ट्रा कव्हरला भिडत बॉलला फेकून दिलाय. 6 धावांकरिता आणि जवळजवळ आपण पाहू शकतायत जे कॅश प्राइज आहे ते 1000 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा. आदरणीय सन्माननीय माननीय श्री विजयजी केशव पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतीतून तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आपल्या स्पर्धेला लाभला गेले. मिड विकेट बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये चालवला आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतायत आणि 2 धावेसहित संघ या ठिकाणी जाऊन पोहोचतो. एकंदरीत 54 रन्स स्कोरकडे लागले गेल्यात. हे षटक आतापर्यंत प्रवीणचं षटक आपण पाहू शकतायत. 21 धावा मागच्या 5 बॉलमध्ये आल्यात. अजून 1 बॉल या ठिकाणी बाकी आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल लॉंगॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये चालवलाय आणि दुसऱ्या धावेवरती विकेट जाईल. एकच धाव इथून ऍड केली जाईल. 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 56 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. 56 टू विन असेल. अब तक 56 धावांचं हे लक्ष आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग डेथ ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आई जीवदानी घासपाडा टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर V24 चंदनसर टीमचा कॅप्टन. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे. आई जीवदानी घासपाडा टीमचा कॅप्टन आणि V24 चंदनसर टीमचा कॅप्टन टॉससाठी आपण यायचं आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय आमचे जवळीक मित्र घनश्यामजी बैल सर. त्यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला आई जीवदानी घासपाडा टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर V24 चंदनसर टीमचा कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे. डीजे. चला बॅटर 2 मैदानाच्या आतमध्ये. संतोष विनंती करेन. राजेश यांना पण सध्या बघतोय. आज रविवारचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस. राजेश आणि त्यानंतर संतोष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपण टार्गेट जर बघितलं तर सध्या तरी इथून जयदुर्गा रायपाडा संघाने टार्गेट उभं केलंय ते म्हणजे 55 धावेचं. इथून 56 अब तक 56. आणि आज आपण जर बघितलं तर जयदुर्गा रायपाडा संघातून
एक जबरदस्त गोलंदाज. आपण दर्पण भगत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचे उत्सव मूर्ती सध्या बघतोय आपण. एक जबरदस्त असा मॅच. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण अगोदरचा मॅच बघितला. तिथे जैनमान गावठण संघाने बाजी मारली. 38 धावेचा पाठलाग करायचा होता. शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघाला पण या पाठलापर्यंत नाही पोहोचू शकले. त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर दुसरा सामना सुरू आहे. पहिली इनिंग समाप्त झाले. सेकंड इनिंगला इथून सुरुवात झाली. राजेश डावखुरी आताचा फलंदाज आहे सध्या आपण बघतोय. आणि तिथून दोन बॅटर संतोष आणि राजेश अशी जोडी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्पण सध्या आपण बघतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी यावेळी सरळ बॅटने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हर्षद या चेंडूवरती येईल. एकच धाव मिळेल चेंडूवरती आणि सध्या खातं ओपन केलं जाते कारण 56 धावेचा पाठलाग आहे सध्या. इथून चौदाच्या सरासरीने इथून फलंदाजी करायची आहे. तो म्हणजे संघ आपण जर बघितला तर बदाम 11. यावेळी फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा क्षेत्ररक्षक पाहायचा. इथून अतुल आले. अतुलने चुकी केली नाही. इथून झेल पकडला जातोय. पहिला गडी बाद बदाम 11 चंदनसार संघाचा. संतोष गॉन. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आर्थिक सहाय्य आलेत आदरणीय सन्माननीय रोहिदास सुकूर पाटील परस्पर गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडनं 1111 रुपये त्यांच्याकडनं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. त्याचनंतर परस्पडा गावातील आणखी एक गोड व्यक्तिमत्व विजय केशव पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतोय. त्यानंतर परस्पडा गावातील आणखीन एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय कैलास हरिचंद्र पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानतोय. नक्कीच. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जाणार आहेत. इथून दर्पण सध्या आपण बघतोय बॅटची एज लागले. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक अनिल इथून होते पण वन बाउंड चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्नही केला गेलाय. पण सध्या तरी आपण जर बघितलं उमेश पाटील यांच्याकडनं पारितोषिक आले. त्यानंतर आशिष घरत मॅन फ्रॉम USA असे सध्या आपण बघतोय. US वरनं जे सध्या आपण बघतोय आणि त्यांच्याकडनं पारितोषिक आले. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले तर 200 रुपयाचा कॅश प्राईज दर्पणसाठी आलाय. यावेळी इनसाइड आउटचा फटका डीपवरती प्रोडक्शन आहे सध्या बघतोय आपण. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सध्या होत असताना नक्कीच. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही आल्यात. उमेश पाटील शिरगाव गावातील आहेत. त्यानंतर कार्तिक पाटील असतील आणि त्यानंतर अविनाश खरत यांच्याकडनं या शुभेच्छा आल्यात वाढदिवसाच्या दर्पणसाठी. तर तेही महत्त्वाचं आहे कारण US वरनं शुभेच्छा आणि US वरनं पारितोषिक या स्पर्धेसाठी लागली जाते. म्हणजे वेतन विभागातून जर विचार केला ना तर कमी स्पर्धेमध्ये अशा प्रकारची प्राईज. पण सध्या राजेश आहेत. बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने पण तिथून सध्या आपण बघतोय डॉट बॉल येत असताना 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि जी पकड आहे या सामन्याची ती पकड बनवण्याचं काम सध्या दर्पण भगतला आपण बघतोय. मला वाटते 2च धावा झालेल्या आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. उंची गाठले अनिल. चेंडू खाली झेल सुटला जातोय. 1 धाव होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होतोय. मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनवरती चेंडूला अडवलं जात आहे पण 2 धावा रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. म्हणजे 5 धावा लागल्यात फलकावरती.
चला जतीन थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. सध्या मला वाटतं की फलकावरती थोडंसं करेक्शन होतं आहे, कारण पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती गडीबाद, तिसरा चेंडू डॉट बॉल, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, पाचव्या चेंडू डॉट बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. 4 धावा लागल्यात सध्या फलकावरती. जतीन बंडे आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. ओह, यावेळी जागा बनवले. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती. इथून फेकी थोडीशी खराब होते आणि त्यामुळे 2 धावा येतात या चेंडूवरती. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 1 धाव सध्या फलकावरती लागली जाते. धावसंख्या होती ती 5. संतोष आणि प्रवीण राजेश आणि प्रवीण अशी जोडी आहे. डावकुऱ्यात आता फलंदाज आहे. पाहायचं आहे जतीन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक उमेश पाटील असतील. त्यानंतर कार्तिक पाटील आणि आशिष घरत यांच्याकडनं US वरनं, मॅन फ्रॉम US वरनं हे पारितोषिक आहे. बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे प्रेमराज, एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू 1 बाउन्स फील्ड केला जातोय. प्रत्येक षटकारांसाठी इथून आपण जर बघितलं तर प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आहे. उमेशचा जर विचार केला तर शिरगाव गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे आणि सध्या US वरनं पारितोषिक लावले जातात. कियान पाटील राऊत, कियांश राऊत मला रवी राऊत यांचे सुपुत्र. यावेळी इनसाइड आउटचा फटका पाहायचा आहे. अतुल झेलची संधी. 200 रुपयाचा कॅश प्राइज जतीनच्या खात्यामध्ये इथून येतंय. सध्या आपण बघतोय गडीबाद होतोय. प्रवीण बॅक टू डगआउट गॉन. नवीन बॅटर ऋतिक यावेळी मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न पण सफल झाले होते. पायांवरती चेंडू आदळला जातोय. आतापर्यंत जतीनचा जर विचार केला तर छान षटक हाताळले या षटकांमध्ये, कारण 6 धावेवरती पूर्णपणे रोखलं गेलंय. बदाम 11 पांडवास या संघाला 2 गडीबाद. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सध्या तरी दर्पणची चांगली कामगिरी आणि त्यानंतर जतीनची चांगली कामगिरी पाहायला भेटते. आज 8 संघांना इथून प्राधान्य दिलं गेलंय. चला विनंती असेल नेक्स्ट मॅच आपण टॉसच्या दिशेने ते जाणार आहेत. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉसच्या दिशेने जातोय आपण. V24 तपस्या चंदनसर आणि त्यानंतर आई जीवदानी घासपाडा संघ कर्णधार आपण या टॉसच्या दिशेने. आई जीवदानी घासपाडा संघ आणि V24 चंदनसर संघ, विजय मामा यांचा संघ आपण सध्या बघतोय. त्यांचा टॉस केला जाईल.
यावेळी राजेशच्या बॅट मधून मोठा फटका येतोय, पाहायचा आहे इथून वन बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेखा पार, चौकार. आणि इथून पारितोषिक आहे म्हणजे जयदुर्गा रायपाडा संघ इथून विजयी होतोय. तर उमेश पाटील असतील, कार्तिक पाटील असतील, आशिष घरत मॅन फ्रॉम USA यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज रायपाडा संघाने इथून विजय प्राप्त केला या मॅच मध्ये. तर पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. उमेश पाटील असतील, कार्तिक पाटील असतील, आशिष घरत असतील यांच्याकडनं हे पारितोषिक दिलं जात आहे मॅन फ्रॉम USA. चला विनंती करेन V24 चंदनचा संघ कर्णधार आपण या. गोलंदाज अतुल सध्या आपण बघतोय. इथून अतुल सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. टायमर आपण फिक्स केलेला आहे सध्या तरी आपण बघतोय 10 मिनिटं 33 सेकंद झालेत. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत आणि त्यामुळे तुम्हाला टाइम मोस्ट इम्पॉर्टंट असेल प्रत्येक संघांसाठी. सध्या मिडविकेटला 1 धाव येईल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर संघ पोचला आहे तो म्हणजे 12 वरती. चला V24 संघ कर्णधार आपण या टॉसच्या दिशेने. मला वाटते आई जीवदानी घासपाडा संघाचा अनिकेत असतील. विनंती असेल की आपला कर्णधार आपण पाठवून द्या. लेग स्टंपला सोडून जाणारा एक्स्ट्रा एफर्ट होता थोडासा. इथून फलंदाजाने या चेंडूला सोडून दिले. वाईट चेंडूचा इशारा येतोय. इथून पारितोषिक आहे सध्या आपण बघतोय जयदुर्गा रायपाडा संघ विजयी होतोय. तर उमेश पाटील, कार्तिक पाटील, आशिष घरत मॅन फ्रॉम USA यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पुन्हा एकदा सज्ज अतुल. ओहो, लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू आहे. सध्या पायांवरती चेंडू हाताळला जातो. 1 धाव अंकित केली जाते कारण अँगल क्रिएट झाला होता लेग स्टंपच्या बाहेर आणि त्यामुळे इथून फलंदाजाच्या मागच्या पायावरती आपण चेंडू हाताळला जातोय कारण लेग स्टंपच्या बाहेर उभे होते फलंदाज आणि त्यामुळे यष्ट्यांना सोडून जाणारा हा चेंडू होता. 1 धाव येते लेग बाईच्या रूपात. पुन्हा एकदा सज्ज अतुल गोलंदाजी मार्कवरती. एसटी इथून वाकवले नाही तर एसटी रक्षकाच्या पर्यंत फेकून दिलंय. इथून गडी बाद होतोय आणखीन एक बदाम 11 पांडवास या संघाचा. चला फलंदाज काही जायचं आहे. यावेळी आपण बघितलं तर फुलटास होता पण फलंदाजाचा इथून विचार केला तर फलंदाजाने एसटी दाखवली आणि तिथून गोलंदाजाने वाकवली असं चित्र सध्या आपण बघतोय ॲक्शन रिप्ले मध्ये. आणि इथून परतावा लागलाय फलंदाजाला. गडीबाद होतोय. चला चला वेळ जातोय प्लीज. आपण टॉसच्या दिशेनेही जाणार आहेत. V24 चंदनसार संघ कर्णधार आपण या टॉसच्या दिशेने. मला वाटतं की आई जीवदानी घासपाडा संघाचा कर्णधार आलाय त्यामुळे विनंती असेल की आपणही या. अनिकेत असतील विनंती असेल की आपण आपला कर्णधार पाठवून द्या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या जरा कारण आज आपल्याला फायनलचे सामने खेळवायचे आहेत. कुठला संघ आज टॉप 5 मध्ये पोहोचेल या चंदनसार गटातून. फॉलोथ्रो मध्ये थोडासा बिघाड आलाय पण टायमर ही महत्वाचा आहे. सध्या 13 मिनिटं आणि 50 सेकंद झालेत. 2 मिनिटं सध्या शिल्लक आहेत. नंतर एक खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. यावेळी मोठा फटका उंची गाठले. पाहायचा आहे प्रेमराज झेल खाली पोचेल कारण एक चाणाक्ष असा खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय.
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सध्या आपण बघतोय अतुल पुन्हा एकदा सज्ज. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाज लेग स्टंपच्या बाहेर गेले होते आणि इथून चांगला चेंडू हाताळताना सध्या बघतोय 14 धावेवरती इथून रोखलं गेलंय. सध्या तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि आता इथून जर आपण बघितलं तर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. आता इथून 15 मिनिटं वाटते की शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. जतीन पाटील झेलच्या खाली. झेलची संधी. गडी बाद. अतुल आणखीन एक गडी बाद करतो. या षटकामध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. षटक शेवटचा हाताळेल तोपर्यंत जातं डीजे कडे आणि ऐकते एक सुमधुर संगीत. धन्यवाद. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय रवींद्र वैती साहेबांना, ढोलीव गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि क्रिकेट रसिक, त्यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ढोलीव गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रवींद्र वैती साहेबांना आपल्याला विनंती असेल की आपण या. चला V24 चंदन सर, तुम्हाला शेवटचा कॉल असेल हा. रमेश हरिभाऊ पाटील साहेबांनी विनंती असेल की आपण आज या आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर गोट्या पाटील साहेब आहेत, त्यांनाही विनंती असेल की आपण या आणि आमच्या व्यासपीठावरनं बसून या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घ्या. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण या. चला V24 डीजे थोडं थांबवा. V24 तुम्हाला शेवटचा कॉल आहे. टॉससाठी या. अनिकेत, आपला संघ येईपर्यंत आपण टॉस करतोय कारण शेवटचं षटक आहे, म्हणून आपण टॉससाठी या, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकते. मंडळाकडनं आम्हाला वारंवार या सूचना येतात, तर विनंती असेल की आपण या. नवीन बॅटर अक्षय यांना सध्या आपण बघतोय. इथून निशाद वाईट चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय. निशाद भोईर. इथून पारितोषिक आलंय. जतीन बंड्याने हा झेल पकडला तर उमेश पाटील, कार्तिक पाटील, आशिष घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जतीन बंड्या याने हा झेल पकडला तर. बॅटची एज लागले सध्या आपण बघतोय, पण तिथून दोन चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. V24 चंदन सर, शेवटचा कॉल. अनिकेत, आपल्याला विनंती असेल, शेवटचा कॉल असेल आपल्याला, नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. टॉस साठी यायचं आहे प्लीज. पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताळताना. चला धीरेन बघत या आपण टॉसच्या दिशेने, कारण वारंवार सूचना दिली जाते, मंडळाकडून सूचना दिल्या जातात.
सध्या आपण बघतोय इथून माऊली चषकासाठी आर्थिक सहाय्य आदरणीय सन्माननीय डोली गावातील एक गोड व्यक्तिमत्व रवींद्र महादेव वैती यांच्याकडनं 555 रुपये आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. आणि इथून 6चा फटका येतोय. मोठ्या धावा येतात, उशिराने येतात, पण सध्या तरी आपली छाप सोडण्याचं काम केलं जाते फलंदाज अक्षय या फलंदाजाकडनं. ओरपीच चेंडू होता आणि त्याला सरळ बॅटने मिडविकेटला जतीन बंडे यांनी जर झेल पकडला तर उमेश पाटील इथून पारदर्शकी आले की जतीन पाटीलने एक झेल पकडलाय, त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय. सध्या आपण बघतोय इथून शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 55-56 धावेचा पाठलाग होता, पण संघ जर आपण बघितला तर बदाम 11 पांडवाज हा संघ पोचलाय 22 वरती. 6 गडी बाद झालेत आणि शेवटच्या चला धीरेन बघत या, आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. धीरेन आणि इथून गडी बाद होतोय. निशादच्या या शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होतोय. सध्या आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आदरणीय सन्माननीय या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं 5000 रुपयाची आर्थिक देणगी आल्याबद्दल मी विनंती करेन कैलासजी पाटील साहेब आणि त्यानंतर विजयजी पाटील साहेब.